पवार ठाकरेंनंतर आंबेडकरी एकत्र। आठवले आणि आंबेडकरांचं मनोमिलन होणार। रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकसंध। राज्याच्या राजकारणात दुरावलेली मनं आणि दुरावलेले पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा रंगतायत। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्याही चर्चा सुरू आहेत। त्यातच आता भर पडली आहे ती केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची। आठवलेंनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनाच खुली ऑफर दिली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल। त्यामुळं हे सगळे जर एकत्र अजितदादा आणि पवारसाहेबांनी अजितदादा एकत्र येत असतील, नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल। पण ठीक आहे, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल। याआधीही रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्र येण्याबद्दल वक्तव्य झाली होती। आठवलेंनी याआधी आंबेडकरांना कधी कधी ऑफर दिली होती ते देखील पाहूया। 16 जानेवारी 2024 अकोल्यात आठवलेंकडून आंबेडकरांना रिपब्लिकन ऐक्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं। 9 नोव्हेंबर 2024 महायुतीच्या सभेतून आठवलेंकडून आंबेडकरांना RPIचा अध्यक्ष होण्याची ऑफर देण्यात आली। 15 मे 2025 ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर आठवलेंनी पुन्हा एकदा आंबेडकरांना ऑफर दिली आहे। आंबेडकर आणि आठवले या दोघांचे राजकीय मार्ग वेगळे असले तरी दलित आणि आंबेडकरी समाजाच्या एकीकरणासाठी आठवले यांनी सातत्यानं आंबेडकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय। मात्र आठवलेंच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांनी थेट प्रतिक्रिया दिलेली नाही। आठवलेंच्या ऑफरमुळे राजकीय दृष्ट्या महायुतीला बळकटी देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना एकत्र घेण्याची रणनीती आखली जातीये का असा प्रश्न निर्माण होतोय। त्या उलट प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या पक्षाला स्वतंत्र ठेवण्यावर भर दिलाय। विधानसभेतही महाविकास आघाडीसोबत त्यांचे सूर जुळलेले नाहीत तर आता आठवलेंसोबत जुळतील का हा खरा प्रश्न आहे। दुसरीकडे विधानसभेत अकोला पॅटर्न फेल गेल्यानं वंचितचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आठवलेंची साथ देतील का हे येणारा काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।